महाड शिरगाव चेकपोस्ट जवळ गोमांस तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना महाड शहर पोलिसांनी रंगेहात पकडले। दोघा आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 65 किलो मांस व एक 4 चाकी वाहन जप्त केले असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2च्या सुमारास करण्यात आली आहे। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325 3 उपकलम 5 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जफर अब्दुल मजीद गीते राहणार जोई मोहल्ला तालुका महाड व शहबाज अब्दुल्ला मुंडे राहणार जोई मोहल्ला तालुका महाड यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। संशयितांकडून सुमारे 16,250 रुपये किमतीचे अंदाजे 65 किलो गोवंशीय मांस तसेच सुमारे 1 लाख रुपये किमतीचे महिंद्रा जितो कंपनीचे वाहन MH06 BU 1766 असा एकूण 1,16,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे करीत आहेत। कोकण तक न्यूज महाड रायगड।